अभि कुठे चालला तू? नाही गाई थोडं मी बाहेर जाणार होतो तर मग निघालो होतो. काय म्हणत होती तू? मी म्हणत होती 31 डिसेंबरचा कार्यक्रम आहे ना, तर मी म्हणत होती तुले का जाय बा थोडासा किराणा गिराणा घेऊन ये. आपल्या घरचा कार्यक्रम आहे तर आणि उद्याच आहे ना, जरासं लवकर करणं. घेऊन ये काय काय पाहिजे तर. मला काही ते सामानाचं वगैरे काही समजत नाही. हां, तुझ्या प्रपणे तुझ्या मताने जे काही आहे ते मला लिहून दे. काय काय पाहिजे तर मग मी आणतो. तू काही टेन्शन घेऊ नको. काय काय पाहिजे फक्त लिहून दे आणि लगेच मी आता 10-15 मिनिटांनं निघतो मग. तर तू तोपर्यंत तयार करून ठेव लिस्ट. लिहिशील तर थोडं सामान जास्त लिहिजो. हां, ते कार्यक्रमात काही कमी पडलं नाही पाहिजे आणि जर वक्तावर काही लागलं तर ते वापरता आलं पाहिजे ना आपल्याला म्हणून. हो बाबू, ते तुझे बरोबर आहे. जर काही कमी गिमी पडलं धांदल होते ना. हा जास्तच लिहितो मी. हा लिहितो मग आई लवकर चिठ्ठी लिहितो. नीतालेच लिहायला लावतो ना. तुझं पा काय करायचं आहे तर मी थोडासा आराम करतो मग. काय तोपर्यंत लिहा तुम्ही. बाई नीता, जराशी लिस्ट कर बरं सामानाची. पुढील काही लिस्टिंग करतात का साऱ्याला मीच पाहिजे का कुठलं काय माहित. गाव बाई लिस्ट काही बोलून नाही राहिली. बोल ना काही. मी तिकडे काही येत नाही, तिथूनच सांगा मी लिहून घेतो सगळं काही काय काय आणा लागते तर. आम्ही होते लिहि नाही होते माझं इकडे. तुम्ही तिथूनच सांगा. आई तिचं कामही होते. सांग तू काय काय पाहिजे ते लिहिते. सांग काय हो, काय काय सांगायचं आहे तर. हो आई सांगा काय काय पाहिजे तर. हो थांबा मी थोडस बुक आणि पेन घेते. नीता सापडला के पेन आणि वही? हो आई सापडलं. सांगा तुम्ही काय काय पाहिजे तर. आपल्याला पाहिजे म्हटलं 5 किलो तेल लिहि. 5 किलो तेल लिहिल्यापेक्षा मग 5 लिटरवाली ती हीच भेटते ना. कॅनच मिळते ना. मी तेच घेऊन येते ना. तुला जे व्यवस्थित पडत असन ते घेऊन ये तू. पण मी लिहिलं 5 किलो तेल सांगितलं तिले. 1 किलो नळ्या लिहि. नळ्या गिडायला पाहिजे ना बाबू आपल्याला नळ्या, म्हणून सांगितलं. लेकर बाय तर 5 किलो जास्तीत जास्त असलं बरं. हो आई तुला वाटते ते सांग तू बरोबर. काय पाहिजे आपल्याला काही आठवतही नाही लवकर. मग तिथे गेल्यावर चहा वगैरे मांडन तर तू चहासाठी साखर वगैरे लिही ना. 2 किलो साखर लिहि. चहा घीसाठी पाहिजे तिथं. हो आई साखर लिहिली आणि त्याच्यानंतर सांग ना अधिक काय पाहिजे तर. काय पाहिजे सांग ना बाबू. तू लक्षात नाही येत मग. आपल्याला मठ्ठा करावं लागन तर आपल्याला गंधी मीठ लागन ना. ते लिहि गंधी मीठ लिहि बाई. किती 50 रुपयाचं लिहून टाक. लिह. त्याच्यानंतर हळदीची पुडी लिहि एक. अधिक मीठ पुडा लिहि. भजी वगैरे काढा ना तुम्ही. तर त्याच्यासाठी मग काय पाहिजे, बेसन पाहिजे का ते सांग ना. बेसन लय महाग पडते. त्याच्यापेक्षा काय करावं लागते, हरभऱ्याची डाळ लिहि तुम्ही 5 किलो आणि मग ते दळून आणू. ते स्वस्त पडते ना. तेच सांगतो मी 5 किलो. 5 किलो लिहू बाई हरभऱ्याची डाळ. झालं एवढंच सामान पाहिजे आपल्याला. सारं तर मग आहेच मग आपल्या घरी. ते घेताच येते. एवढंच झालं. ही घ्या चिठ्ठी घेऊन या लवकर लवकर. थांबा अभिजी पहिले आईला पाहू द्या चिठ्ठी. काय काय कमी जास्त आहे तर मग पहा घेऊन जा. आई ही चिठ्ठी बघा काय काय कमी आहे तर मग मलाच म्हणाल तुम्ही का बरोबर लिहिलं नाही म्हणून. हो बाई सगळं बरोबर आहे ना याच्यात. काय पाहायचं राहिलं, सगळं बरोबर आहे. घेऊन येईल बाबू अभि. दे मग आई. राहिलं वगैरे तर नीता मला कॉल करशील तू. हां हो करते मी तुम्हाला कॉल. घेऊन या. मी तुम्हाला काय म्हणते, नाहीतर तुम्ही बसले आहे ना इथे तर तुम्ही कोणत्या बाईला जेवायला बोलवायचं आहे तर त्यांना सांगून द्या. आणि एवढीसाठी आपल्याला माणूस ठेवायला पुरतो काय. सांगून द्या तुम्हाला कोणाकोणाला सांगायचं आहे तर. हो सगळे सांगून येतो. तू कर मग कामं घरचे. मुझे तुम मिल गए किस्मत पे आए ना यकीन. चालले हो ताई. खूप दिवसांनी दिसले तुम्ही. नाही दादा, मी आमंत्रण सांगायला चालली. तू काही दिसतच नाही. डोळ्यात झैकतच नाही. कशाच बाहेर नाही दिसत. हो दादा, काही नाही. आता आमंत्रण सांगायला आली, नाही तर काही येत नसतं बाहेर. कायच हे वयानुसार पायच दुखते ना नुसते. काही समजत नाही. हो त्या तर व्याधी आता सारायलाच लागल्या म्हणा. तुमच्या घरी येणारच होती सांगाले. येऊन जा म्हटलं. उद्या आपल्या वाडी 31 डिसेंबरचा कार्यक्रम आहे तर जेवण ठेवलं आहे तर ये जा मग जेवाले. मग जातो मी. मला सांगायचं राहिले. गो कर ना बाई. काय करू राहिल्या, घरातच आहे. ये ना जराशा बाहेर. बाई काय म्हणता, लय दिवसानं आली म्हणते बापा. लय दिवसानं आली. काय म्हणते तब्येत पाणी कसं आहे तुझ्या. नाही बापा, अशीच आली होती आवतन सांगाले. माझ्या घरी का नाही 31 डिसेंबरले कार्यक्रम आहे माझ्या वाडीत. ये जा म्हटलं तुम्ही सारे जण तुमच्या घरचे. त्याचसाठी आली होती म्हणून आवाज दिला. आवडतं सांगायला काय नाही. पण का तुमच्या घरचं काही मॅटेटो गिटेटो आहे का वा जासाठी. पैदल चालल्या बाया. मायकून काही पैदल चालणार नाही होय तर मी काही पैदल येऊ नाही शकत.
मॅटेटो गिटेटो असं मी पहिले शिवून देईन मग त्या घरच्या मॅटेटो. मी नक्की सांगत नाही, पण मॅटेटो आहे माझ्याकडचा माया वाटणीचे, मी तुला पाठवून देईन मग मॅटेटोट बसून सामानाबरोबर. चालली जातो तू, लक्ष ठेवणं होते. माया लावून ठेवचं बाई, माय कोण चालणार नाही होत, कोणी नेत नाही बाई मला गाडी गिडीवर. आजकाल बाई सुना पोरं जाते, आपल्याला काय नाही तेव्हा म्हातारा बुडायले. पण तू मला न्यायचो बापा त्या घरच्या कटल्यात. त्या सामान नेते त्याच्यात, आणि तू काय नाही शिनवा, तू चाल जा माझ्यासोबतच कटल्यात. कटलं गिटलं मला छडणं नाही होत वरतं असं. माझ्या घरी 4 व्हीलर आहे ना, तर घरच्या 4 व्हीलरमध्येच येतो मी काही येत नाही. मला त्याच्यात धक्का गिक्का जास्त सहन नाही होत. माझ्या घरच्या गाडीत धक्का लागत नाही, मी त्याच्यात बसून माझी मानवू माहिती विचारे. नाही तर आली असती मी कटल्यात. काही जाऊ नये का माय, मी पहिली येऊ ना तुमच्यासोबत, कुठेही बंडी नाही येऊ. माय तू किती कामाची बाई होती हो माय, कुठे कायच्या ते समोर समोर येऊ माय, कामाई करू लागो. आता दिवसांदिवस त्या इकडून होत नाही हो माय. बरं झालं आता तुला सुख आलं जीवाले, नाही तर लय कठीण गेलं असतो माय. गाडी गिडी आहे म्हणून तुला कुठं झाले भेटते तुले. आमच्यासारख्या बैले बाई कोण नेते हो माय. त्या घरी आहे म्हणून बरं झालं तुला नेते तरी. आमचं देवानं सुखी आहे म्हणून आमचा जीव ठेवला म्हणून, नाही तर आम्हाला त्यासारखा तरच असतं तर बाई घरातच बसायला लागलं असतं माय, कोणा नाही नेलं असतं आम्हाला. काय कर ना बाई. माझ्या घरचा तो कोटला सामानाचा 7 वाजता जाईल, आम्ही 10-11 वाजता. पण तुले म्हटलं माझ्या घरी 6:45 वाजता या लागन. ये जो, मी बोलावले काही येत नाही. मग म्हणशील बोलावले नाही आली, पण 6:45 ये जो, तुला कटल्यात जायचं असन तर. उद्याच्या दिवस मी सकाळी वगैरे अंगाई करत येऊन जाईन त्या घरी 6:45 वाजता. म्हणजे माय झालं होते कटल्यात. बाई लय दिवसाच्या दिसल्या, कायच्या गोष्टी सुरू आहे तुमच्या दोघीच्या, लय वेळच्या गोष्टी करून राहिल्या, मी पाहूनच राहिले. मी त्या घरी येणार होती सांगाले. माझ्या घरी जेवण आहे ना 31 डिसेंबरचं, तर वाडीत आहे. घरी नाही आहे, वाडीत आहे, पण आमच्या घरचाच कार्यक्रम आहे. तर मी सरायला सांगायला आली जेवायला जा म्हणून. आता गोकर्णा पहिले सांगितलं म्या, आता त्या घरी येतच होती. तर तुझ्या घरचे सारे जण ये जा तुम्ही. आता का मग मी त्या घरी येत नाही. आता इथं सांगितल्यावर आता डबल यायला पुरते का सांग बरं. हो ना काकू, आम्ही येतो ना, आम्हाला लेकरं बाया सारीच येतो आम्ही.